नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून सर्वांना शेअर नक्की करा। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा शालेय विद्यार्थ्यापासून तर सर्वच इतिहास प्रेमींसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। याच्यामध्ये बघा, फक्त 16 वर्षांचा तरुण, अर्थातच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ कशी रोवली हे तुम्हाला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे। पुस्तकातून बऱ्याच काही गोष्टी केवळ परीक्षांपुरत्या, सनावळ्यापुरत्या, तात्विक माहितीपुरत्या दिलेल्या आहेत, पण प्रत्यक्षात काय घडलं आणि त्या प्रत्यक्षात नेमक्या कशा घडल्या याची सविस्तर माहिती आपल्या विद्यार्थी गणापर्यंत पोहोचणं हे फारच गरजेचं आहे, हे लक्षात घ्या। मित्रांनो, आपण बघणार आहोत फक्त 16 वर्षांचे तरुण आपले छत्रपती शिवाजीराजे आणि जिंकला प्रचंडगड। बघा, वय वर्ष फक्त 16। अलीकडे आपण इयत्ता 10वीतल्या विद्यार्थ्यांचं वय गृहीत धरू तर त्या वर्षी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तोरण्यावर चढाई सुद्धा केली। आता काय झालं, तोरणा किल्ला जिंकताना नेमकं काय घडलं हे आपण बघणं अतिशय गरजेचं आहे। तोरणा किल्ला घेतला म्हणजे तिथे काय तर फक्त किल्ला त्या ठिकाणी ठेवून होता, महाराज गेले आणि महाराजांनी तो जिंकला अशातला भाग अजिबात नाही, हे आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे। महाराष्ट्रामध्ये काय होतं लक्षात घ्या, महाराष्ट्रावर सत्ता कोणाची आहे, महाराष्ट्र कोण बळकावू पाहत आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेवर कसा अन्याय होत आहे हे त्या ठिकाणी पहिल्यांदा समजून घेणं फार गरजेचं आहे। त्याच्यामध्ये बघा, आपण जर बघतो म्हटलं तर दिल्लीचा बादशाह त्याला सुद्धा महाराष्ट्र पाहिजे, विजापूरचा आदिलशहा त्याला सुद्धा महाराष्ट्र पाहिजे, त्या जंजिऱ्यामध्ये सिद्धी आहे त्याचीही काही भागावर महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे आणि गोव्यामध्ये परकीय सत्ता पोर्तुगीज पडून आहे त्याची सुद्धा महाराष्ट्रावर सत्ता आहे। आता म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि यांचे वडील शहाजी राजे भोसले हे चाकरी करत आहे। कुठे चाकरी करत आहे तर विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारामध्ये आपले शहाजी राजे भोसले हे चाकरी करत आहे आणि त्यांच्या चाकरी अखत्यारीत त्यांना जे परगणे आहे, परगणे म्हणजे तुम्ही जिल्हा वगैरे असं गृहीत धरू शकता, म्हणजे तेव्हाच्या ऐतिहासिक भाषेमध्ये तर त्यांना एकूण जवळपास 4 परगण्यांची जहागिरी त्यांना दिलेली आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। आता त्या 4 परगण्यांच्या जहागिरीमध्ये आपण जर बघतो म्हटलं तर त्याच्यात बघा, पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या परगण्यांची जहागिरी महाराजांना शहाजी राजांकडे आहे आणि त्यांच्या वतीनं काम छत्रपती शिवाजीराजे भोसले हे सांभाळत आहे, हे लक्षात घ्या। आता पण याच्यामध्ये कसं असायचं की जशी आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा जर विचार केला तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे, महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा विचार केला या ठिकाणी अशा पद्धतीनं महाराष्ट्राचे 3 विभाग पडतात। ह्याच्यात तुम्हाला सर्वांना माहित आहे की हा कोकण विभाग आहे, हा सह्याद्री आणि हा काय म्हणू पठार, पूर्वेकडचं पठार असं लक्षात घ्या। मग आता या ठिकाणी जे किल्ले आहे, किल्ल्यांचे सुद्धा 3 प्रकार पडतात, तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित असणं गरजेचं आहे। जो डोंगरामध्ये आहे त्याला आपण गिरिदुर्ग म्हणूया, जो पाण्यामध्ये आहे त्याला आपण जलदुर्ग म्हणूया आणि जो पठारावर आहे, सपाट म्हणजे भुईवर आहे त्याला भुईकोट किल्ला असं म्हटलं जातं। त्याच्यामध्ये आपण उदाहरण घेतो म्हटलं तर जंजिरा हा जलदुर्ग होईल आणि तोरणा हा गिरिदुर्ग होईल आणि इकडे जर समजा अहमदनगरचा किल्ला वगैरे आपण लक्षात घेतो म्हटलं तर तो भुईकोटचा किल्ला होईल, हे लक्षात घ्या। तर आता आदिलशाही सरदार काय करायचे, आदिलशहाचे अधिकारी काय करायचे तर इकडे जर समजा आता जसं आता म्हटलं मी, पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर या ठिकाणची जे जहागिरी आहे ती जहागिरी शहाजी राजांकडे आहे। शहाजी राजांच्या वतीने छत्रपती शिवाजीराजे भोसले ही ती जहागिरी सांभाळत आहे आणि किती अगोदर पासूनच बघा, म्हणजे सुरुवातीपासूनच जिजाऊंनी त्यांच्यावर संस्कार केलेले आहे आणि स्वराज्य स्थापनेचे धडे सुद्धा त्यांना सुरुवातीपासूनच मिळालेले आहे। आता आपण जर कन्सिडर करतो म्हटलं तर 1646 मध्ये
बघा 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म आहे आणि 1646 मध्ये रोहिडेश्वरासमोर आपले सगळे मावळे, सगळे सवंगडी एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी राजे भोसले हे स्वराज्य स्थापनेची शपथ घेत आहे. आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्याच्या नंतर ती शपथ घेऊन थांबायचं असं अजिबात ठरलेलं नाही आहे. जसं आपण 1 जानेवारीला संकल्प करतो आणि लवकरच मोडतो, तर तसं नाही आहे. ते जिद्दीनं पेटून उठलेले आहेत. त्यांना स्वराज्य स्थापन करायचंच आहे. मग त्यासाठी आपण स्वराज्याची मुहूर्तमेढ कुठे रोवावी, सुरुवात कुठून करावी या विचारात असताना त्यांच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे कोणता किल्ला, तर तो म्हणजे तोरणा किल्ला. लक्षात घ्या, तोरणा किल्ला प्रचंड मोठा असा किल्ल्याचा विस्तार आहे. महाराजांकडे मावळे किती आहे, तर फक्त 300 मावळे आहेत. आणि तानाजी मालुसरे, येसाजी कंक, लक्षात घ्या इत्यादी जे सहकारी आहेत ते महाराजांसोबत आहे, हे लक्षात घ्या. फक्त 300 मावळे. आणि त्या तोरण्यावर किती आहे सर, लक्षात घ्या तोरण्यावर किती सैनिक आहे, हजारो सैनिक आहे. आता तोरणा कुणाच्या अखत्यारीत आहे, लक्षात घ्या तोरणा कुणाच्या अंडरमध्ये, तर आदिलशहाच्याच अंडरमध्ये. मग तोरण्यावर हक्क कुणाचा, म्हणजे आपण पुणे, सुपे, चाकण, इंदापूर ह्या जहागिरीमध्येच तोरणा येतोय. मग तुम्हाला असं वाटेल महाराजांनी तो किल्ला का घेतला. किल्ला घेण्याचं कारण तुम्हाला सांगतो की फक्त भूप्रदेशावर यांचा अंमल आहे, यांचा हक्क आहे. मात्र त्या किल्ल्यावर जो वचक आहे तो आदिलशहांच्या अधिकाऱ्यांचा वचक आहे. आणि मग किल्ल्यावरून, उंच प्रदेशावरून, लक्षात घ्या लक्ष ठेवण्यासाठी एखादा किल्ला आपल्या जहागिरीमध्ये असावा असं जरी शिवाजीराजे नंतर म्हणत असले तरी त्यांना स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवायची होती. आणि त्यासाठी शिवाजी राजांनी हा तोरणा किल्ला घेतला. आता तुम्हाला इयत्ता 4वी-5वीला इतिहासामध्ये आहे की स्वराज्याचे तोरण बांधले असा पाठ आहे. पण तुम्हाला सांगतो की हे सगळं ठरवून प्लॅनिंग, परफेक्ट प्लॅनिंग करून तोरणा कसा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये आपली हार नाही झाली पाहिजे याचं अचूक नियोजन त्या वर्षी वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. हे आपणाला करणं हे फार गरजेचं आहे, हे समजून घ्या. बघा एकदम मजबूत असा तोरणा, प्रचंड ज्याचा काय विस्तार आहे. तिथे त्या तोरण्यामध्ये 2 माची आहे, एक बुधला माची आहे, एक झुंजार माची आहे. तोरण्याला तोरणा असं नाव का पडलं, तर त्या ठिकाणी तोरणाई देवीचं मंदिर आहे, त्याच्यावरून तोरण्याला तोरणा हे नाव पडलेलं आहे, हे लक्षात घ्या. झुंजार माची आहे, नावाप्रमाणेच झुंजार आहे, लक्षात घ्या. पुण्यापासून नैऋत्येला गेलो आपण 64-65 किलोमीटर अंतरावर कानद नदीच्या खोऱ्यामध्ये हा तोरणा किल्ला वसलेला आहे. आता शिवाजी महाराजांनी तोरणा घेतला त्यावेळेस त्या तोरणा किल्ल्याचा किल्लेदार कोण होता, तर याविषयी आपल्याला फारसे पुरावे मिळत नाही किंवा इतिहासकारामध्ये एकमत नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. पण आता प्लॅन कसा झालाय, फक्त 300 मावळे आहे. बरं स्वराज्य स्थापन का करायचं, त्याच्यामध्ये उद्देश काय, जे आता मी म्हटलं दिल्लीला मोगल बादशाह आहे, जंजिऱ्यामध्ये सिद्धी आहे, विजापूरला आदिलशहा आहे आणि गोव्याला पोर्तुगीज आहे. तसे इंग्रजी आत्ताच काय म्हणून सांगा, इंग्रजांनी भारतामध्ये एंट्री केलेली नाहीये, पण पोर्तुगीज सुरुवातीपासून आलेले आहे, हे लक्षात घ्या. मग हे लोक काय करायचे, रयतेवर अन्याय अत्याचार करायचे, आमच्या आया बहिणीवर अन्याय अत्याचार करायचे. रयतेचं जे उभं पीक असायचं शेतातलं ते पीक हे लोक कापून न्यायचं. आता तुम्हाला माहित असेल की जो सैनिक घोडा सांभाळतो त्या घोड्याची जबाबदारी त्या सैनिकावर असायची. मग हे लोक आपल्या बांधावरचं गवत न कापता आपली उभी पिकं कापून न्यायचे आणि कोणी जर मध्ये आला त्याच्यावर अन्याय करणे, त्याच्यावर अत्याचार करणे, आया बहिणींना उचलून नेणे, त्यांना मारून टाकणे, इथपर्यंत ह्या गनिमांची मजल गेली होती, यवनांची मजल गेली होती, हे लक्षात घ्या. म्हणून या सगळ्यापासून रयतेला एक सुराज्य देणे, त्यासाठी स्वराज्य पहिल्यांदा स्थापन करायचं हा निश्चय शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मनाशी बांधलेला होता. मग रोहिडेश्वरासमोर शपथ झाली आणि रोहिडेश्वरासमोर शपथ झाल्याच्या नंतर ठरलं की कोंढाणा घ्यायचा. मग आता इथून लक्ष द्या, कसा घ्यायचा कोंढाणा, कसा घ्यायचा. मग तुम्हाला सांगतो की काय करायचे. भल्या पहाटे आता कोंढाण्यामध्ये आदिलशाही सैन्य आहे, आदिलशहाचे सरदार आहे. बघा कोंढाण्यामध्ये काय म्हणून आदिलशाही सैन्य आहे, आदिलशहाचे सरदार आहे असं डोक्यात घ्या. आणि जे घोड्यांची जबाबदारी ज्याच्यावर तुम्हाला सांगितलं होतं मी की जो स्वतःचा घोडा, बघा 2 प्रश्न विचारतात, एक शिलेदार कोणाला म्हणायचं, म्हणजे सैन्यामध्ये जॉईन होत असताना जो व्यक्ती स्वतःचा घोडा आणि स्वतःचं शस्त्र घेऊन जातो त्याला शिलेदार म्हणायचं, आणि जो शस्त्र आणि घोडे घेऊन जात नाही त्याला बारगीर असं म्हणायचं.
तर अशा दोन्ही लोकांना स्वतःच्या घोड्याची व्यवस्था जनरली स्वतः लावावी लागायची. मग त्यासाठी तो लोक काय करायचे, तर त्या तोरणा किल्ल्यातून बाहेर यायचे. आजूबाजूच्या, आता हा कुठे येतो नेमका, तर बघा त्या कानद खोऱ्यामध्ये वेल्हे नावाचा तालुका येतो, तर त्या तालुक्यामध्ये पुण्यामध्ये हा किल्ला येतो. बघा कुठे, वेल्हे गावाजवळ जुन्नर तालुका असेही म्हणतात, लक्षात घ्या. तर तो किल्ला येतो आणि मग हे जेव्हा गडावरून पहाटे रात्री हे सैन्य खाली यायचे आणि ते आल्याच्या नंतर आजूबाजूचं उभं पीक कापून न्यायचे. आणि नेमकी ही संधी छत्रपती शिवाजी महाराजांनी हेरली. बघा त्या वयातलं प्लॅनिंग पहा. आणि काय केलं, हे जसंही सैन्य बाहेर आलं आणि त्या घोड्यासाठी उभ्या पिकाला हे कापत आहे आणि ते घेऊन जाणार आहे, महाराजांनी आपले अगोदरच 300 मावळे तयार ठेवले होते. म्हणजे नेमकं प्रत्यक्ष घडलं काय बघा, अगोदरच आपले 300 मावळे, आणि तो त्यांचा नित्याचा क्रम. पहाटे उठायचं, आपल्या घोड्यांच्या चारा पाण्याची काय करायची, व्यवस्था करायची. तर अशी गोष्ट, हा त्यांचा नित्याचा क्रम. आणि मग त्याच्यात घडलं काय, तर ते आले, सगळं सैन्य किल्ल्याच्या बाहेर पडायचं, घोड्याच्या चाऱ्याची व्यवस्था करायची, आणि त्यासाठी हे रयतेचं पीक कापू लागले. रयतेचं पीक कापत असताना मग ते सोबत शस्त्र, त्यांचा पेहराव, त्या गोष्टी सुद्धा असायच्या, हे समजून घ्या. मग इथे 4 वाजता वगैरे पहाटे जर समजा बाहेर पडले असेल तर अंधारात काही दिसेनासं झालं, तर त्यांच्या मागावर आपले 300 मावळे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे. सैन्य बाहेर पडलं, त्यांनी गवताचे ओझे कापले, बांधले आणि डोक्यावर घेतले. डोक्यावर घेतल्याबरोबर ह्या लोकांनी त्यांना मागून पकडलं, त्यांचं तोंड बांधलं आणि तोंड बांधल्याच्या नंतर त्यांचेच कापड परिधान केले आणि त्याच्यानंतर तेच गवताचे ओझे आणि त्याच्यामध्ये यांच्या समशेरी आहे. डावा हात कुठे आहे, तर डावा हात ओझ्याला आहे आणि उजव्या हातामध्ये समशेरी आहे, तलवारी आहे, हे लक्षात घ्या. आणि मग हे सगळं जे सैन्य किल्ल्यातून बाहेर आलेलं होतं, आदिलशाही सैन्य, ते आदिलशाही सैन्याला यांनी झाडांना बांधून ठेवलं बाहेर आणि आपले सगळे मावळे त्या ठिकाणी हजर झाले. बघा सुरुवातीला काही मावळे मी सांगत आहो अशा पद्धतीनं किल्ल्यामध्ये गेले आणि अशा पद्धतीनं किल्ल्यात गेल्याच्या नंतर एकान त्यांच्यामध्ये काही लोक त्यांच्यासारखा पेहराव असं करून त्या ठिकाणी जात आहे. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर होत काय आहे की जसं झुंजू होत आहे, पहाट होत आहे, मग त्या जे काही तिथे पहारेकरी आहे, तोरणा किल्ल्याचे जे काही पहारेकरी आहे, त्यांना काय वाटत आहे की काही लोक नवे वाटतात. मग ते पहारेकरी येसाजींना, तान्हाजींना विचारायला येतात. काय विचारतात की तुम्ही नवीन आहे का, नवीन आहे का असं विचारल्याबरोबर तोरणाने उत्तर न देता ह्यांनी काय केलं की जी तलवार आहे ती डायरेक्ट तलवार बाहेर काढून त्यांची मुंडकी धडासकट वेगळी केली. हे लक्षात घ्या. तर अशी दणदणीत सुरुवात शिवाजी महाराजांच्या साम्राज्याची झालेली आहे. आणि तिथून गेल्याच्या नंतर मग आतमध्ये जाऊन तानाजी मालुसरे सगळ्यांना आरोळी देऊन ओढून सांगत आहे की गनिमांना कळलं आहे आपण या ठिकाणी आलेलो आहे, हे गनिमी कावा, गनिमांना कळलं आहे आपण या ठिकाणी आलेलो आहे, चला युद्ध सुरू करा, कापाकापी सुरू करा, मारामारी सुरू करा. शिरच्छेद त्या ठिकाणी सगळ्यांचे म्हणजे एकमेकांना म्हणजे प्रत्यक्ष युद्ध झालं. आणि मग तानाजी मालुसरे काय करतो तर त्या ठिकाणी आपला झेंडा घेतो आणि तिथे जाऊन तोरण्यावर झेंडा लावतो आणि सांगतो की आम्ही किल्ला घेतलेला आहे, ज्यांना जीव वाचवायचा असेल ते पळा. अशा गोष्टी त्या ठिकाणी सुरू होतात. आणि त्याच्यानंतर इकडे येसाजी कंक वगैरे ठिकठिकाणी चौक्या बसवतो, पहारे बसवतो, सैन्य ठेवतो. तिथले उर्वरित लोक काय शरण येतात आणि किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती येतो. किती प्रचंड आणि प्रॉपर नियोजन ह्या ठिकाणी शिवाजी महाराज करून ते किल्ला जिंकतात. आणि महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी पण आहे, हे लक्षात घ्या. पहा इथे जर आपण बघतो म्हटलं तर इतका प्रचंड विस्तार त्या किल्ल्याचा, म्हणून तो जरी तोरणा असेल, तोरणाई देवीच्या नावावरून त्या किल्ल्याचं नाव तोरणा पडलेलं असेल, पण त्याचं नाव महाराजांनी मग प्रचंड गड असं ठेवलं. लक्षात घ्या. आणि महाराजांच्या स्वराज्याला खरोखरच तोरणाई देवीचा आशीर्वाद मिळाला. आणि मग तिथे त्या किल्ल्याची डागडुजी सुरू असताना, काम सुरू असताना त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, म्हणजे इतिहासामध्ये उल्लेख वेगवेगळे आहे. काही ठिकाणी म्हणतात 21 घागरी, काही ठिकाणी म्हणतात 18 घागरी, काही ठिकाणी म्हणतात 4 घागरी मोहरांनी भरलेल्या सापडल्या. शिवाजी महाराजांनी तो आपल्याला तोरणाई देवीने दिलेला आशीर्वाद असं समजलं आणि स्वराज्यासाठीच हे धन महाराजांनी वापरायचं ठरवलं. महाराजांनी तोरण्याच्या पूर्वेला 15-16 किलोमीटर अंतरावर एक मुरुंब देवाचा डोंगर येतो, तो डोंगर सुद्धा त्या ठिकाणी हेरून ठेवला होता आणि मग त्या ठिकाणी या धनाचा वापर केला.
तोडण्याची पण डागडुजी केली आणि त्या मुरुंब देवाच्या डोंगरावर एक किल्ला बांधला आणि त्या किल्ल्याचं नाव ठेवलं होतं मित्रांनो राजगड. तर राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होय. त्या ठिकाणी राजवाडा म्हणा, 12 महाल म्हणा, 18 कारखाने म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी कुठे केल्या? राजगडावर केल्या. आणि ह्या तोरण्याचं नाव प्रचंडगड ठेवलं आणि तोरणा किल्ला अशा पद्धतीने शिताफीने महाराजांनी त्या ठिकाणी घेतला होता. पण आता एवढ्यावरच हा मुद्दा थांबला नाही. इथे एक समस्या तयार झाली. परत एक गोष्ट की तोरणा किल्ल्यावर महाराजांनी मेंगाई देवीचं मंदिर सुद्धा उभारलेलं आहे, जे अलीकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि पुन्हा एक महत्वाची गोष्ट अशी, एवढ्यावर थांबलं नाही. विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारामध्ये शहाजी राजे आहे आणि मग शहाजी राजांना विजापूरच्या आदिलशहाने जाब विचारला. विजापूरच्या आदिलशहाला शॉक बसला. मग हा काय म्हणतोय? विजापूरचा आदिलशहा शहाजी राजांना काय म्हणतोय की तुम्ही आमचे आदिलशाही सरदार आणि तुमचा मुलगा शिवाजी तिकडे आमच्याच आदिलशाही सैन्यावर हल्ले करून किल्ले घेतो, तर त्यावर एखादा किल्ला टेहळणीसाठी उंचावरून आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी घेतला असावा, असं उत्तर शहाजी राजांनी आदिलशहाला दिलं. आणि आदिलशहा म्हणजे शहाजी राजे आदिलशहाच्या दरबारात मोठ्या पेचात पडले. त्यांना बंदी सुद्धा बनवण्यात आलं होतं. मग त्याच्यानंतर राजे शिवछत्रपती यांनी पत्र लिहून पाठवलं, आबासाहेबांची काही चूक नाही. बघा, आजूबाजूच्या प्रदेशावर, गनिमांवर आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एखादा किल्ला आमच्या स्वराज्यामध्ये असणं हे गरजेचं आहे. तेवढ्यासाठी आपल्याच पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या परगण्यांच्या रक्षणासाठी आम्ही हा किल्ला घेतला आहे. म्हणजे प्रत्यक्षात बघा, जी वीरत्व आहे, शौर्य आहे, ती बाब वेगळी आणि मुत्सद्दीपणा हे सुद्धा राजांच्या या पत्रातून पाहायला मिळतो. हे लक्षात घ्या. आणि तिथून सुद्धा राजे शहाजी यांची सुटका करून घेतली. मित्रांनो, अशा प्रकारे राजे शिवछत्रपती यांनी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. आणि प्रत्येक वेळेस, मग ते औरंगजेबाच्या तावडीतून सुटत असताना असू द्या, पुरंदरच्या तहाच्या वेळी असू द्या, किंवा आपण काय म्हणू की मिर्झा राजा जयसिंग आले, बाजी प्रभूंची पावनखिंड असू द्या, महाराज अतिशय शिताफीनं आणि महाराजांकडे असणारं शौर्य, वीरत्व आणि मुत्सद्दीपणा या सगळ्यांच्या बळावर हे साम्राज्य उभं झालं. मित्रांनो, आपल्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ येत राहील. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा. थँक्यू सो मच.